नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 दिवसामध्ये पावसाचं वातावरण हे तयार झालेलं आहे आणि थोडा नॉर्मल पाऊस सुद्धा पडलेला आहे. पाऊस पडल्यानंतर आपल्या कांद्यावरती थ्रिप्सचं प्रमाण वाढलंय, पण ते दिसत नाहीये. ते नेमका थ्रिप्स कुठं पडलाय? कांदा ज्या ठिकाणी नवीन पात काढतो ना, त्या ठिकाणी आतमध्ये थ्रिप्सचा किडा हा तयार झालेला आहे. तर तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? डेलिगेट हे कीटकनाशक आपल्याला घ्यायचे आणि ते प्रतिपंप आपल्याला 10 ml वापरायचे. ते मारल्यानंतर आपला जो थ्रिप्सचा किडा आहे ना कांद्यावरचा, तो पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. आणि तो जर नष्ट नाही झाला तर आपल्या कांद्याला पीळ हा पडणार आहे थ्रिप्समुळे. आणि पाऊस पडल्यानंतर धुई पण ही खूप जास्त प्रमाणात येत असते आणि धुई आल्यानंतर कांद्याची वरची पात असते ना, जे शेंडे असतात ते धुईमुळे पिवळे पडून जळतात. त्यासाठी आपण बुरशीनाशक घेतोय. बुरशीनाशक आपण 22 हे बुरशीनाशक घेतोय. ते आपल्याला प्रतिपंप 40 ग्रॅम वापरायचे आणि त्याचसोबत आपण मायक्रोन्यूट्रन घेतोय. मिकनेफ MS32 हे मायक्रोन्यूट्रन घेतोय. हे आपल्याला प्रतिपंप 40 ग्रॅम वापरायचे आणि प्लस मध्ये आपल्याला स्टिकर सुद्धा त्यामध्ये घ्यायचंय. आणि शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद. जय जवान जय किसान.